अजून एक उद्योग विभागानं जे क्रांतिकारी पाऊल टाकलं ते म्हणजे गडचिरोलीमध्ये सुरजागड असेल, लॉइड्सचा प्रकल्प असेल, JSW ची स्टील इंडस्ट्री असेल, या सगळ्या इंडस्ट्रीमधनं गडचिरोली सारख्या जिल्ह्यामध्ये 1,25,000 कोटीची स्टील मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री त्या ठिकाणी आपण उभी करतोय। मग 1,25,000 कोटीची स्टील मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आपण ज्यावेळी तिथं सुरू करतो त्यावेळी तो देशातला सगळ्यात मोठा स्टील हब त्या ठिकाणी होणार आहे। आणि त्याची खासियत काय, तिथल्या स्थानिक लोकांना तर रोजगार मिळणारच आहे, पण आजपर्यंत ज्या नक्षलवाद्यांच्या हातामध्ये बंदुका होत्या त्या बंदुका खाली ठेवून नक्षलवादी आणि नक्षलवाद्यांच्या मुलांना रोजगार देणारी प्रक्रिया देखील गडचिरोलीमध्ये सुरू झाली। आणि या सभागृहामध्ये जबाबदारीने सांगतो की पूर्वी कदाचित गडचिरोलीचं नाव हे नक्षलवादी जिल्हा म्हणून होतं, पण भविष्याच्या कालावधीमध्ये नक्षलवादी जिल्हा हे नाव जाऊन गडचिरोली ही उद्योग नगरी आहे अशा पद्धतीची चर्चा नक्की जगभरामध्ये सुरू होईल। एवढी मोठी स्टील इंडस्ट्री या संपूर्ण परिसरामध्ये आपण सुरू करतोय।